शांतता ठेवा. देवाची हे कार्य हा क्षण करी देवा
देवाची द्वारी
कीर्तन रूपी जरी घेतलेला अभंग अखिलकोट ब्रह्मांड जगत निर्गुण निराकार परमात्म्याचं स्वरूप सगुण साकार सामर्थ्याने जगासमोर मांडणारे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महावैष्णव ज्ञानोपारायण यांचा चार चरणाचा जगाच्या मार्गाकडे वैष्णवाचं सामर्थ्य सांगणारा अभंग बोलू नका. व्यासपीठाच्या शेजारची माणसं औचित्य ही तसंच गोड आहे. गेली अखंडित चालू असलेला 50 वर्षाचा नामचिंतनाचा अट्टहास 50 वर्ष नामचिंतनाचा गोड अट्टहास साधून थाटलेला हा सोहळा, हा सुवर्ण महोत्सवी सोहळा सर्व तारगावकर मंडळीच्या माध्यमातून अगदी सुंदर नामचिंतनाचा अट्टहास गोड नियोजन. नानोबाने सांगतात देवा याचं वर्णन करताना सांगावं असं वाटतं 50 वर्ष फार मोठी झाली. किती फार झाली, फार बोलू नका. 4 तप पूर्ण करत आलात तुम्ही. 4 तप पूर्ण करून आता 5व्या तपाकडे तुमची वाटचाल आहे. 12 वर्षाचं एक तप आहे. अखंड ज्ञानेश्वरी चिंतन आहे. 50 वर्ष फार मोठी झाली विठ्ठला. तुझ्या दारात क्षणभर जरी सावध थांबता आलं ना, उभा उभा याचा अर्थ प्रॅक्टिकली उभा नाही. उभा राहणं म्हणजे 2 पायावर उभा राहणं
स्थिरता बाळगणं. स्टेबिलिटी म्हणजे उभा. त्याचा अर्थ संतांनी बोलावं आणि मी झेलावं, संतांनी सांगावं ते वचन मी जीव घाण टाकून पाळावं. उभा. जिथे सामर्थ्याने मी सावध आहे, मला कळतंय की संत माझ्यासाठी जे सांगतात ते माझ्या हितार्थ आहे, हे ज्याला कळतंय तो उभा. मग तो क्षणभर जरी सावध राहिला तरी हाल आहे. कधी कधी काय होतं, अखंड आयुष्य निघून जातं, पण माणूस म्हणतो एवढा प्रभात करूनही देव भेटला नाही. त्याचं कारण आहे स्टेबिलिटी नाही, स्थिरता नाही, सावध नाही. माणसाचं सगळं आयुष्य बुद्धीवर असतं. इट्स ऑल डिपेंड युअर माइंड. तुम्ही जसा विचार कराल ना, आयुष्यात तसंच घडत असतं. तुम्ही नवीन गाडी आणली, तुमच्या डोक्यात जर असेल ना, नवीन नाही घासली तर, नवीन नाही घासली तर, नवीन नाही घासली तर, घासत नसते, ठोकत असते. काय तुम्ही जर इतके अनस्टेबल होऊन चालवताय तर गाडी कशी व्यवस्थित चालणार आहे? देवाचंही तसंच आहे. जर देव आहे या विश्वासाने जगला तर अशक्य ते शक्य होणार. आणि देव मानलाच नाहीये तर आहे तोही काळ संकटातच जाणार आहे. देव म्हणजे काय समजून घ्या. दोतांड, कर्मकांड हे असल्याच्या पाठीमागे लागू नका. नाकाच्या शेट्यापासून टाकल्यापर्यंत गण आणि बापाच्या कमरेत लाथा, हा देव भेटला नाही, तू बाप ठोकला. असे किती परमार्थ केल्यावर देव भेटणार आहे तुला? हे असलं दोतांड करत बसायचं नाही. 10 दिवस गणपती आणि पुढे होताना बाबूराव आणि बायको भेटला, तू देव ना शिवला. कशी तुला चांगली बायको भेटत? नवरात्राची उपास, दुसऱ्या दिवशी पोकळ आणि ती मी खूप ती म्हणत पोत्यात घरून हाणला पाहिजे सांगणारा. कोण शिकवतो कुठे तुम्हाला असलं देव कोपतो वगैरे? देव आहे तो. मान कधी कोपते का दादा? बोलायचं ताज्यावर. एक काम करा, कीर्तन झालं, माझ्या पाकिटातलं थोडं थोडं देते तुम्हाला, पण बोला. कसं आहे, काय इलेक्शनचा चालू आहे ना, तुम्हाला घेतल्याशिवाय बोलायची सवय नाही. एक बाटली दिली आणि एखादी कोंबडी दिली की मग साप तुम्हाला एवढं, हम तुम्हाला साप दे. अरे इथे बोल बाबा, जीव घाण टाकला संतांनी, इथं बोलत जा. विनंती माझी. आणि माहेर आहे माझं का तुमचं? काय हे तुमचं माहेर? विसर वाचू देऊ नका दादा. हे माहेर मंडप म्हणजे तुमचं अखंडित, तुमचं आणि तुमचं सगळ्यांचं. मायबाप इथं आपले मायबाप एकच आहे. बिनधास्त इथं फील द मुमेंट. प्रत्येक क्षण जगा, आनंद व्यक्त करा. आनंदाला कारण शोधत जा. दुःखाला कारण कमी, दुःखाला भरपूर कारण आहे. काही झालं तरी दुःखच आहे. खरं का खोट आहे? लेकरू झाल्यावर सुख आहे, मोठं झाल्यावर सांभाळत नाही, त्याचंही दुःखच झालं. आहे की नाही? दुःखाला काही कारण कमी आहे का? सुखाला कारण कमी आहे. मग इथे आनंदाचे डोही आनंद, तरंग आनंदाची अंग आनंद. सुद्धा मी सामर्थ्याने नावचिंतन घेतोय. थोडंसं मोकळं द्यावा. मला माहित आहे आनंदाचं ते कारण आहे. जिथे मी स्टेबल आहे, माझ्याकडे सॅटिस्फॅक्शन आहे, माझ्याकडे ट्रस्ट आहे, विश्वास आहे, त्याच्यामुळे मला काळजी वाटत नाहीये, चिंता वाटत नाहीये. काळाचेही काळ आणि बाळ विठ्ठलाचं. सामर्थ्य एवढं आहे वैष्णवाचं. त्या ज्ञानोबऱ्यांचं अभंग आहे ना, ते ज्ञानियांचं ज्ञानी, योगियांचं योगी, एवढं सामर्थ्यवंत व्यक्तिमत्वाच्या माणसाचं ते माऊली म्हणतात हरिमुखे. काहीतरी ताकद असेल की नाही? विनंती माझी, आयुष्यातील एकदा तरी ज्ञानेश्वरी मिनिमम एकदा तरी वाचा. 90% सायन्स इज ज्ञानेश्वरी, 90% विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी. आर्ट, कॉमर्स, सायन्स, पॉलिटिकल, मेकॅनिकल, बीएचएमएस, एमबीबीएस, एमडी, पीएचडी, ऍग्रिकल्चर, एमपीसी, यूपीएससी, ग्रॅज्युएशन, तुम्ही जे काही आज करताय ना, एकदा ज्ञानेश्वरी वाचा. एकदा विनंती या बहिरीशी म्हणून वाचा. ज्ञानेश्वरी तुम्हाला नाही कळली तरी चालेल, ज्ञानेश्वरीला तुम्ही कळला, तुमच्या जीवनाचं कल्याण आहे. फक्त ज्ञानोबांना तुम्ही करू. एकदा ज्ञानेश्वरी वाचा. विश्वात असा प्रश्न नाही ज्याचं उत्तर ज्ञानेश्वरीत नाही. एकदा वाचा. या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी कुठेतरी पाश्चिमात्य सायंटिस्टने लावला. मला नाही अवकळत किंवा मला नाही लक्षात ठेवायचं. 750 वर्षांपूर्वी माऊली ज्ञानेश्वरी मला सांगतात, उदकाची आवेशे प्रकटले ते झलकतीच दिसे, तर या बिजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर. पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होणार. हे 16 वर्षाच्या ज्ञानोबरायांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. त्याला विज्ञान म्हणायचं, त्याला वारकरी संप्रदाय म्हणायचं. सातूचेनी सांगतसे खंडीचे पाणी राजहंसे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून मी देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय.
पण 5000 वर्षापूर्वी एक पुस्तक मिळालं, चाणक्य नीती नाव त्याचं. तिथं चाणक्याने सांगितलं असं एक जग येणार जिथं सत्याला किंमत नाही. 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होणार. काय वाटतं तुम्हाला आताची स्थिती कशी आहे? इथे क्वालिटीला किंमत नाही, क्वांटिटीला किंमत आहे. 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. चुकून 5वा खरं बोलला तर 4 मिळून त्याला खोटं ठरवू देत. क्वांटिटी आहे ना. आणि असं त्याला भाव आहे बाबा. इथे देव सुद्धा प्रचारावर आहे. ज्या देवाचा प्रचार जास्त त्याला गर्दी जास्त. महाराज फॉर्च्युनर मध्ये आला तर हुशार आहे, चलत आला तर मूर्ख आहे. हे जग आहे बाबा. इथं वरातीत नाचणारी मुलगी सुशिक्षित आहे आणि कीर्तन करणारी नालायक आहे. हे जग आहे बाबा. इथं आंगण्यावर विश्वास आहे पण बुक्यावर नाही. महाराज लोकांच्या पाया पडलं लेकरू होतं म्हणा. अरे माणूस आहे का भूतोय तू? प्रॅक्टिकल पण विचार कर ना. अशी महाराजांच्या पाया पडलेली पोरं झाली असती, बायको काय बोंबलाही गेली असती. सायंटिफिकली काही अडचणी आहे म्हणून बाईला लेकरू व्हायला काही वेळ लागतोय. त्या देवाचा काय संबंध आला? तर देवाकडे नवसे कन्या पुत्र होती तरी का देवाचं नाव शुद्ध घ्यायचं, का साधना करायची, का मेडिटेशन करायचं, का जीवनामध्ये स्थिरता पाहिजे? त्याचं कारण आहे, जर मला विश्वास आहे की तो राखतोय तर हा विश्वास मला सामर्थ्याने जग जिंकायची ताकद देतोय. म्हणून भगवंताचं नाम मुखात आहे. प्रत्येक शब्दाचे प्रकार असतात. कंठस्य, ओठस्य, दंतस्य. विठ्ठल पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण करतं. राम पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण करतं. निगेटिव्ह वाईब्स बाजूला काढतं. सनातन धर्म एकदा नीट वाचा. जराही धोतांत वारकरी संप्रदायात चालत बिलकुल नाही. पण हे जग आहे बाबा. इथे चमत्कारावरच विश्वास आहे. तिथे लय अवघड आहे. ज्या सामन्यानं गोरं होतं ते साबण खपत नाही, पण ज्या सामन्याच्या ऍडव्हर्टाईजला हिरोईन गोरी वापरली त्याचा खपच खप आहे. आता घेणाऱ्याला कोणी सांगा तिची आई गोरी होती म्हणून ती गोरी आहे. त्या सामन्यामध्ये बरेच सुटले विचार होत कधीच डोकं बिकं घ्यायला लागतं. परमार्थ परमार्थाचे काय असतो, देव देव म्हणजे काय असतो, माऊली स्पष्ट सांगतात. सर्वा घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाश अजून सोपं सांगू का? भरला घडलाट. माऊली सामर्थ्याने सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये, जे जे दिसे भूत देते मानीचे भगवंत हा भक्ती योग निश्चित झाला माझा. कोणी मी विठ्ठला हे या ज्ञान भक्ती सहज भक्तू एक वटला मज तुझी मीही केवळ तुझं शुद्धही आहे. ज्ञानी फायदा नाही, भक्त महत्वाचा आहे. ज्ञान भक्तीमुळे परिपूर्णत्वाला गेलंय. परिपूर्णत्व ज्ञानाची भक्तीमुळे झाली. ज्ञानदेवे वैष्णव मोठा विठ्ठल नामे मुक्त पिठा. आपण मोकळा करायला खेचायला लागलाय. मग आम्ही विचारलं देवाला मी कोण आहे? परमात्मा सांगतो तू कोण आहेस? आम्हा परस्परे एका नामाची चालतंय. तू अवतार माझाच आहेस. अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी. जर मी त्याचाच अवतार आहे तर माझं जगणं तेवढंच सामर्थ्यवंत पाहिजे. मग मी विचारलं देवा, ज्ञानी ज्ञानोबार आहे, त्यागी ज्ञानोबार आहे, आम्हाला तेवढं जमणार आहे का? माऊली म्हणले मी कुठं म्हटलं 4 मुक्त्या साधा. हरिपाठ नीट ऐकायचा. हरिपाठासारखं किचकट शास्त्रवेद सुद्धा नाहीये. शास्त्रवेदाला कोड्यात पाडणारा हरिपाठ आहे. ज्ञानेश्वरी सोपी आहे. हरिपाठ ऐकायला जरी सोपं असला तरी समजायला फार किचकट आहे. प्रथमच आपण काय हरिपाठातला माऊली सांगतात तेने मुक्ती 40 साध्या. तेने तेने आपल्यातला आहे का तो? नाहीये. साधा आहे का तो? तपस्वी आहे, योगी आहे, श्रेष्ठ आहे. तेने म्हणजे आपल्यातला संसारिक कलियुगातला पापपुण्य करणारा वेगळा आहे. तेने 4 मुक्त्या सोप्या पद्धतीत सांगते मी तुम्हाला. नीट ऐका. देवाचा मार्ग मिळणं, देवाची आवड लागणं, देवापर्यंत पोहोचणं आणि शेवट देव होणं. या 4 मुक्त्या. आता वर्तमान भूत भविष्य कळतंय आपल्याला. मराठी व्याकरण शिकलोय आपण. परंतु तुम्हाला कळतं वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ कळतो ना? कीर्तन करतीये कुठला काळ आहे? मी कीर्तन करतीये कुठला काळ आहे? वर्तमान. हुशार आहे की नका तुम्ही? वर्तमान बोलायचं दादा, बोलायचं. इथं बोलायचं रे, बोलायचं. हा वर्तमान काळ आहे. बरोबर. कीर्तन केलं करायचंय बरोबर. कीर्तन करतीये वर्तमान, केलंय भूतकाळ, करायचंय भविष्यकाळ. आता तुम्ही ऐका. इथे 4 मुक्त्या साधतोय वर्तमान काळ,
साधायच्या भविष्यकाळ साधियल्या काय झाला भूतकाळ म्हणजे ज्यांना साधायच्या त्यांनी साधल्या तुम्ही फक्त हरिमुखे कळतंय कारण तेवढी पात्रता आपली का नाहीये कारण आपण कर्माने बांधलेली माणसं आहे जन्म मृत्यू आपल्याला आठवलाय संतांच्या हातात आहे 16 वर्षे ज्ञानेश्वरी सांगितली 21व्या वर्षी सजीवन समाधी ज्ञानोबारायांची 40व्या वर्षी स्वदेह वैकुंठवास तुकोबांचा 46व्या वर्षी स्वदेह जलसमाधी नाथबाबांची नीट लक्षात घ्या अधिकार आहे मी सिद्ध करू शकते सायंटिफिकली 750 वर्ष झाले माझ्या माऊलींना समाधी घेऊन पण आजही माझे ज्ञानोबा जिवंत आहे हे सामर्थ्यानं सिद्ध करू शकतो इट इज योग विद्या शरीरामध्ये 72,000 नाड्या असतात मोकळं करा आवाज खिचायला लागले कोरडायला लागायला लागले शरीरामध्ये 72,000 नाड्या असतात 24 नाड्या प्रधान 3 नाड्या प्राणवाहक इडा पिंगला सुषुम्ना यातनं माणसाचा प्राण वायू वाहतो पुरक रेचक कुंभक श्वसनाचे 3 प्रकार त्याच्यावर ज्याचा अधिराज्य आहे 3.5 वेळे गवसली कुंडलिनी शक्ती बेंबीच्या देठापासून षडशस्त्राचं भेदन करत भगवंताला जाऊन मिळते त्यावेळेस माणसाला समाधी लावायची ताकद निर्माण होते समाधी एकाग्रता शुद्ध माणूस जिवंतही नाही आणि कुंडलिनी शक्ती ज्याला जागृत करता आली तो योगी आहे जो योगी आहे त्याला कर्म नाहीये योगी आहे तो ही करीती परी कर्मे तरी न बंदी जाती जे साठीले आहे संगती अहम भावाची अहम ही भावनाच नाहीये देव पहावया आणि काय झालं तिथे देवशी होणे ठेलो हे सामर्थ्य योगाचं संत्याचं ज्ञानाचं आम्हाला जमणार आहे का नाही आम्हाला उदरनिर्वाहासाठी पळावं लागणार आहे संसार करावा एवढं चित्त कीर्तनात कसून मन लागत नाही आम्ही काही योग लावणार आहे हे सगळं ऐकायला पात्रता पण पाहिजे ना हिथं आम्हाला भजन आवडत नाही एखाद्याला म्हटलं ना कारण 50 वर्ष आहे ना त्या सप्त्याचं गेला नाही मांडवाकडे किंवा आपल्याला तसं पटत नाही खरंय तुझं कचकच कांद्याचं गावात तुला सप्ता कसा आवडतो गुरुदेवले झोबतो लोकांना तुझी अख्खी जिंदगी भंगार गेली तुझ्यासाठी गेले देवाला तुझ्यासाठीच गेले जेवढे गेले तेवढे तुझ्यासाठीच गेले काही असं कळत नाही का परंपरा ज्ञान धर्म असं काही वाटत नाही का याचा परिणाम काय होईल अरे संत वगैरे सोडा सामर्थ्य लक्षात घ्या फक्त शाहीस्थानाच्या लाल महालाच्या शाहीस्थानाच्या बहिणीची पोरगी कुठतरी लपली काय तो पळत पळत आली शाहीस्थानाची सांगती शाहीस्थानाला चहा पडा मुझे लगता है शिवा के बावलों ने बदली क्या लड़की उठाली शाहीस्थान शत्रु है पर बाइकोला संतो बेगम जवान को लगाम दे शिवा के मामले है वो गैर औरत को नजर उठा के देखे ये मुमकिन नहीं विश्वास के साथ देता हूँ औरत साथ की इज्जत करते है वो बाइकोला कौतुक काटलं शत्रु से कौतुक करतोय नवरा चहा पड़ा क्या लगता है आपको हमने उनकी बहू बेटियां उठाई यहाँ तक उनकी इज्जत तक लूट ली उनकी बहू बेटियों को नहीं छोड़ा उनकी औरत साहब की इज्जत नहीं की क्या वो बदले के आप में हमारी बेटी नहीं उठा सकते बेशक वो शिवा जीना मुश्किल कर देगा जिंदगी नाम रुतबा सल्तनत सब कुछ छीन लेगा लेकिन विश्वास के साथ कहता हूँ बेगम जबान देता हूँ बेटी उनकी हो या अपनी औरत उनकी हो या अपनी वो बहू बेटियों को अल्लाह की तरह ही पूजेगा ही नाथों ने बोला शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्याच्या राजाचं त्याचे वारसदार आहेत आपण आपल्या नजरेत तोच अंगार तेच पावित्र्य तीच प्रखरता आणि तेच सामर्थ्य पाहिजे आमची 4 चौकात बसतात जिकून आली बघ तिकून गेली बघ माझी आली बघ तुझी गेली की तुझी ही माझी हिचं नाक असं हिचे डोळे असे हिचा बांधा असा गोरी दिसली गालात असली माझीच आहे तुझ्या बापाची पेंड आहे असं म्हणजे काय असं झालं की झालं काय बरे बहीण म्हणून सांगते लक्ष्मण नायका चरणावर मस्तक ठेवते पोरानं तुमच्या अख्ख्या जगाचा बाप आहे ब्रह्म देवळात नाही आज उत्पत्ती कोणाची आहे जगाची ब्रह्माची पुष्कर शब्द सोडलं तरी होल वर्ल्ड अख्ख्या जगात ब्रह्म देवाचं मंदिर नाही त्याचं कारण नजर आहे स्वतःचीच पोरगी सरस्वती शारदा हिच्यावर वाईट नजर गेली बाप आहे जगाचा देवळात 33 कोटी देवाचा राजा इंद्र 100 यज्ञाची ताकद अष्टमुख्य नायिका मनोरंजन करायला उर्वशी मेनका विश्वातली सगळ्यात देखणी स्त्री रंभा मनोरंजन करायला नृत्य करायला वासना निर्माण झाली पायाच्या बोटापासून डोक्याच्या केसापर्यंत आया पडल्या पू झाला सगळ्यात देखणा चंद्र 27 बायका त्याला स्वतःच्या गुरुच्या बृहस्पतीच्या बायकोवर वाईट नजर टाकली 5 महिन्याची बाळात करून सोडली भूत नावाचा पुत्र चंद्रापासून झाला तिला परिणाम डाग आहे आज त्याला माणसं आहेत आपण इंद्रपली भग जन्म झाला का
द्वारकेचा राणा तो सामर्थ्याने येतोय न लगे मुक्ती धनसंपदा संत संग नरगती सायास जावे सुखे येतो घरा काहीच वसुली करा एक चित्तावरी आनंद बाबा. लोकांचं कसं आहे चतुर्थी धरती तासाला पिंट्याला म्हणते बघ कॅलेंडर लावायचं धरती कशाला हाडाची कानं झाली उपास करू करू. माझ्याकडे बघू नका माझी कीर्तनानं झाले मी खाली जीवाला एकादशीच्या पलीकडे मी काही करत नाही ते पण डायजेशनसाठी नाही ना नाही उपास तापास. मला सांगा उद्या तुम्ही आजारी पडला तुमच्या घरातलं काम करायला दुसरी बाई येणार आहे ती दुसरी आणायला बसलोय तुम्हाला खपणार आहे का त्याला तेवढंच पाहिजे तेव्हा तुम्ही वागता म्हणून ती दुसरी करतोय तुम्हाला खपणार आहे का एवढे आत्मीयतेनं तुम्ही संसार करताय बाई दुसरी करणार आहे का मग कशाला मागता ना जीवाला. लेख म्हणून सांगते आता कमी झालं व्यासपीठावर सांगते तुम्ही संसार जरी सुखाचा केला ना माय मावल्या एवढी ताकद आहे ना स्त्रीमध्ये तुम्ही नाती जरी सांभाळली तुम्ही संसार जरी सुखाचा केला तरी जगाचा मालक तुमच्या दारात येऊन तुमचं रक्षण करेल. तुम्ही फक्त संसार सुखाचा करा. खूप ताकद आहे माय आपल्या काही गरज नाही आपल्याला आणि हे माहेर आहे आपलं आनंद काही नाही चिंता करायची. काय संकट वाटायला यायची येऊ द्या काय दुःख पदरात पडायचं पडू द्या काय लोकांना नावं ठेवायचं ठेवू द्या काय पाय खेचायचे खेचू द्या विश्वास त्याच्यावर ठेवा. विश्वासानं सांगते जी लोक अपमान करत आहेत तीच लोक सन्मान केल्याशिवाय राहणार नाही. तो दिवसही येईल फक्त विश्वास निस्ता विश्वास ठेवा नाही कष्ट करा. ते म्हणतात गण लावला माळ घातला विश्वास ठेवला की झालं. कष्ट करा विश्वासाने करा. घाबरू संकटांना खचायचं चिंता नाही रे जग आहे लोक बोलणारच आहे. तुम्ही एवढा जरी सुंदर सप्ताह केला तरी अख्खं गाव चांगलं म्हणत नसतं दोनच्या तरी खौट बोलणारच. ते म्हणा हा त्याचं काय असतंय गावातच खायचं गावालाच द्यायचं लोक आहेत ती. अरे गोरी बायको केली तरी म्हणतात बाबो याला बरी दिली आणि काळी बायको केली तरी म्हणतात आई गो याने बरी केली. मग काय ब्रह्मचारी ठेवतो का त्याला बायको तू करू दिला का. पर्सनल एक्सपिरियन्स शांत कीर्तन केलं एवढा आठवत काळ नव्हती त्याला काय जर हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं कीर्तन आला येत तर काय नाही जातीला पण नाचू नाचू जिरी होती करू काय मरू का सगळे मी मला विचार नाही करत. जर माणूस स्वतःशी प्रामाणिक आहे ना तर जगाशी घाबरायचं नाही. तुका म्हणे सत्य ते जाती भय घालणार आहे. आपण नाही चिंता करायची नाही गेले तर आपण घालू. चिंता कशाला करायची नाही करायची त्याला विश्वासानं सांगतो. बेडकांनी ठरवलं पर्वत चढायचा कुणी ठरवलं काय चढायचा हे ऐकायलाच जरा जड आहे महाराज. ठरवलंय कुणी आणि काय चढायचंय ठरवलंय ना आता ठरवलंय चढायला चालू केली खालच्या सांगायला सुरुवात केला अरे बेड काही तुम्ही जरा तरी लाच बीज बाळगा अरे टपक्यात आयुष्य तुमचं तुम्ही पर्वत चढणार आहे का असं बोलणं ऐकलं दोघा तिघाचा धीर सुटला ते पडले त्यांना लई वाईट वाटलं. जगाचा नियम पडल्यावर लई वाईट वाटलं कळलं त्यालाच कळलं. जरा आयुष्याचे विनोद असतात जरा कळले पाहिजे महाराज. विनोद न कळणं हा सगळ्यात मोठा विनोद आहे. कीर्तन झाल्यावर एक हसत होता म्हणजे झालं आपण हसतो नाही सुरुवातीचा विनोद आता कळला. आणि काही माणसं मुदाम हसत नाही त्यांना महाराजाची चिरवायची असते. ती कीर्तन त्याला म्हणणार लय मोरगी बोंबलत होती लय ज्ञान शिकवीत होती आख्या मंडपाला प्रतिसाद दिला पट्ट्याचा हल्ला नाही. कशासोबत खातो दार्या आलं हसून तर हसायचं. तुम्हाला काय म्हणलं माहेर आहे इथं हसू वाटलं रडू वाटलं नाचू वाटलं. आता एखादी माय म्हणून नाचली असते ग पण ज्याच्या संग गाठ बांधली तो गुणाचा नाही. त्यानं जर मंडपात नाचताना बघितली तर घरी गेल्या सप्ताह घेईन माझा. घरी गेल्या म्हणजे लई संती आली होती मंडपात तू ये घरी तुझी महाराजीन करी जग आहे का
चालतच. त्याचं काही एवढं या विषयाकडे विनंती माझी आनंद व्यक्त करायचा. आणि अहंकार, अरे 7 कोटी घरं सोन्याची आहेत रावणाची. म्हटलं जोक हा, तुलसी रामायणामधलं वर्णन आहे. 7 कोटी घरं सोन्याची आहेत, एका घराची एक चौकट 22.5 क्विंटलची आहे सोन्याची. बर का दारगावकर, कारण फक्त ऍक्टिट्यूड आहे महाराज. विचार करा ना कधीतरी. 71,000 रुपये तोळा होता 4 दिवसापूर्वी, आता 68-67 वर आलाय. 22.5 क्विंटलची एक चौकट कळते का माऊली? बोल जा, चौकट कळती का? हा, किती गरीब घर असलं 3 ते 4 चौकटी, 4.5 ते 5,000 चौकटी असणार एक घर रावणाचं. अशी किती घर आहेत? 7 कोटी. हा, 7 करोड. एका घराची एक चौकट 22.5 क्विंटल. पैशाचं काय घेऊन बसले? 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू. मी तर म्हणते खासदारकीला उभा पाहिजे होता. विरोध आला असता. घरातले मी फुटते ते महाराज, तुम्ही दुसरीकडे घेऊ नका, मी फक्त रामायण सांगते महाराज. रामायण मी घरातल्यामुळेच फुटलं का नाही? रावण काम याला विभीषणामुळे. फक्त विभीषणाला माहित होतं रावणाचा मृत्यू आणतात. डिटेलच्या डिटेल रामाला कुणी दिली? विभीषणानं. जरा नीट ऐका. सक्का भाऊ विभीषण विरोधात गेला म्हणून रावण मेला. सावत्र भाऊ लक्ष्मण वनवासाला गेला म्हणून वनवास सुद्धा सोन्यासारखा झाला. हे सामर्थ्य नात्याचं असतं. पण आपल्या भावाचं नाही जमलं तरी जगात मांडायचं. तुमचं भावाचं जमत नाही तर घरात माणसात आल्यावर म्हणायचं त्याला विचारल्याशिवाय माझं काम होत. जपायची नाही. तुमचं सासूचं जमत नाही, तुमचं सुनाचं जमत नाही, झिज्या थरू हाना माऱ्या करायचं. पण बेडरूम मध्ये घराच्या बाहेर पाऊल टाकला की शेजारणीला म्हणायचं माझ्या सासू सारखी सासू जगात नाही. माझ्या शब्दांना माफ करा, पण लोक तमाशा बघायलाच असतात. लोकांना आवडतं कधी आपलं भांडण लागतं. लोकांना भारी वाटतं आपलं पेटलं की. लोकांना भारी वाटू द्यायचं नाही. विनंती माझी, हर किसी के सामने अपने आंसू गिराया मत करो, अपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो. मुट्ठी में नमक लेकर चलते हैं ये लोग, हर किसी को अपना जखम दिखाया मत करो. कुणाला सांगायचं? देवाची हे. कुठं जायचं? जाऊ देवाची या. देव देईल, देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. त्याला सांगू ना, तो ऐकतो का? न सांगता तुम्हाकडे येते देव येतो. विश्वास म्हटलं ना, सगळं विश्वासावर आहे. या विषयाकडे काय ताकद राहत्या रावणाची? सगळी गेली. अहंकार काय राहणार आहे आपलं? म्हणून तेव्हा आता कोटी धावे म्हण तुझे भाग गेला. मला विश्वास आहे, मी तुझ्या दारात आलो ना, मागे पुढे उभा आहे. देव मोडत नाही वचन. पितामह भीष्माला वचन दिलं भगवान श्रीकृष्णाने, काही झालं तरी शस्त्र उचलणार. अर्जुनाच्या रथाचा पाय निसटलाय. या गैरफायद्याचा, या अवस्थेचा गैरफायदा पितामह भीष्माने घेतला. बाणावर बाण, बाणावर बाण, बाणावर बाण अर्जुनाला मारला. रक्तबंबाळ झालेला अर्जुन भगवान श्रीकृष्णाने पाहिला. शब्द मोडला, वचन मोडलं, शस्त्र उचललं, सुदर्शन चक्र फिरवलं. आम्ही विचारलं देवाला, का हो देवा तुम्ही वचन मोडलं? देव म्हटला, मी स्वतःचं वचन मोडू शकतो, पण भक्ताचं रक्षण करणं विसरू शकत नाही. काय चिंता करताय? असोनी देवाचं नाव काही पाप देत नाही. देवाचं नाव कसंही घ्या. विनंती एवढीच आहे, भजनात नशा असावी. विनंती एवढीच आहे, नशेत भजन नसून. हा ना, बाटलीशिवाय याची ढुलकी वाजत नाही, ह्याला काय आरती म्हणायचा? गाण्याशिवाय आता झांज आपटत नाही, ह्याला धुंदळी म्हणायचा? असली कुठे भजनं असतात वय दादा? जरा तरी प्रेमानं. मी असं नाही म्हणत, असंच म्हणा, पण देवाचं नाव शुद्धीत घ्यावं का नाही? देवाचं नाव आहे ते. मला सांगा, मध रागानं खाल्ला मग गोड लागत नाही का? काय लागतो का नाही? लागतो. विष प्रेमानं पिलं मरत नाही का? घरी गेला ट्राय करा. आला सप्ता उद्या सुतत पडत, काला झाल्यावर पिया. सप्त्याला नको महाराज. आपल्याला माहित आहे विषयाची परीक्षा
मग रागाने खाल्ला तरी गोड आहे, विष प्रेमानं पिलं तरी मारणार आहे. भगवंताचं नाव कसंही घेतलं तरी पुण्य आणि समाधान देणारच आहे, कारण त्याच्यात तेवढी ताकद आहे. पुण्याची गणना त्याचा मूळ गुण आहे, तो पुण्य देणं, ते देणारच आहे. मग माझ्या गुणाचा वाल्मिकी नावाने तर झाला, काय ताकद त्या नावात. तर देवाच्या दारात गेला आणि पागल झाला नाही, खटनट यावे. 16.5 वर्षाची कानोपात्रा, वेश्येची मुलगी आहे. कोणाची शब्द कळतात माझे? वेश्येची मुलगी आहे. शब्दांना माफ करा माझ्या, जिला तिचा बाप माहित नाही अशी पोरगी येते. ज्ञानोबारायांच्या चरणावर मस्तक ठेवलंय, कीर्तन नामदेवरायांचं. काय घेऊन ज्ञानोबर आहे, कीर्तन ऐकायला कानोपात्र आहे. शेजार माझ्याची माणसं म्हणजे लाज वाटते का हिला? नाचणारीची जात कीर्तन ऐकाय बसली, आता हिनं कीर्तन ऐकायची ना आम्ही काय करायचं? बोलणारे लोक बोलतातच, पण 16.5 वर्षाचं वय त्या लेकीचं. ऐकून ऐकून किती ऐकणार आहे? तर याची काय बायको वाट बघायला ना एवढं जाऊ द्या महाराज, त्याची बी चूक नाही. एक तर कीर्तन काय असते पोरांना माहिती, पोराचं काय घेऊन बसले डंगरे झाले म्हातारे त्यांनी तरी त्यांना कीर्तन कळणार. काय काय खुशाल फोन करून म्हणतात, ताई तुमचा प्रोग्राम ठेवायचा होता. प्रोग्राम करते होईल तुम्ही, तुला हे प्रोग्राम दिसत होता? आमच्या गावात सप्ताह होता, तुम्हाला घुसवायचं होतं. घुशी हो लोकांना सप्त्यात घुशी हो. त्याच्यापेक्षा बघा तुमची सुपारी किती, तुला उकळा घरून मुसळात न गाडला पाहिजे. किती देतो दाद्या? माझ्या आईच्या दारात सोन्याचं झाड आहे. विचार करा घरात किती असेल. जयाची आद्वारी आणखी आईचे बळ आणि पैशाचं काय घेऊन बसले दाद्या? अहो पैसा शास्त्र सांगतं, विपुलो विपुलो नेव संपदो वच संपदा विपदा विस्मरणं विष्णू संपन्न नारायण स्मृती. विपत्ती म्हणजे विपत्ती नाही, संपत्ती म्हणजे संपत्ती नाही. भगवंताला विसरणं ही खरी विपत्ती आहे, भगवंताला मनात साठवणं ही खरी संपत्ती आहे, ज्याला जपता आणि तो श्रीमंत. तुम्ही टाळ्या वाजवताय पण माझ्यावर उपकार केल्यासारख्या वाजवताय. तुमची टाळी कशी माहितीये का? दर्गी आली बाई आमच्या गावात दर्गी. गेल्या वेळेस आलती तेव्हा मी पाऊस पाडला, आता आलती तेव्हा मी पाऊस पाडला. दर्गी दर्गी आलं की पाऊस पाडायची दर्गी. गणेशोत्सवामध्ये कीर्तन झालं होतं तुमच्याच गावात, ग्रामपंचायतीच्या तिथं. तेव्हा मी पाऊस पाडला आणि तेव्हा मी मंडप भिजून दुसऱ्या मंडपात कीर्तन करायला लागलं होतं. आता चांगला का वाईट देवाला माहिती, पण मी आलं की पाऊस पडतो. तुमचं म्हणून तुमचं गाव नाही. अहो ज्या गावाला 10 वर्ष पाऊस नाही त्या गावात मी गेलो की गाराज. लोक म्हणतात ताई नेमकं काय बोला, त्याचं कारण कसं आहे काय देवाला माहिती असते. कोण कोण पायाकडनं जन्मलेलं असते, त्याचं पाय असते तर पाय कोण असते. जगात लक्षात ठेवा, चमत्कार नावाची गोष्ट कधीच नसते, पण तपश्चर्या नक्कीच असते. तुकोबांचा गाथा करला, ज्ञानोबांची भिंत चालवली गेली, रेड्यामुखी वेद बोलवला गेला. कायम लक्षात ठेवा, प्रथम तर हे चमत्कार नाहीये, हा चमत्कार नाही, हे संतांच्या तपश्चर्याचं फळ आहे, ज्याला पांडुरंगाची कृपा म्हणा. आम्ही फार वर्णन करतो, जसेची वाटणं पाहता वैसेची गावानं येता, बाळपणीचं सर्वज्ञता घरी तयार आहे. बालपणीच भगवंतानी सर्वज्ञानं बराबर, त्याचं कारण आहे अखंडित भगवंताचं नामचिंतन आहे. आणि ताकद इतकी देवाच्या नावात. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी, गाढवाचं घोडं करायची ताकद आहे. तुकोबाराय म्हणतात गाढवाचं घोडं करून दाखवतो. बघायचं तुम्हाला? मी पण करून दाखवते. बघायचं तुम्हाला? डोळे झाका, विश्वास ठेवा, झाका, उघडा. दिसलं ते गाढवाचं घोडच आहे. आणि येड्या आम्ही गाढवच आहे. आम्हाला फक्त नाम मुखात आहे म्हणून लोक मान देतात. 23-24 वर्षाची पोरगी काही एका पायावर उभारून तपश्चर्या केली वय वनात जाऊ? नाहीच केली.
दादा तुळस आहे, घरात विठ्ठल आहे, मुखात नाम आहे, माय माळकरी, बाप माळकरी, आजा माळकरी, पजा माळकरी, पजा सुद्धा माळकरीत अखंडित पूर्वजांनी परमार्थ केला. पण आपल्यासारख्याच्या पदरात पडलं, आम्ही विठ्ठलाच्या चरणावर मस्तक ठेवलं. आज अख्खं जग आमच्या चरणावर नतमस्तक होत आहे का आम्ही यालाच तर गाढवाचं घोडं म्हणायचं दादा. माणसाला देव करायची ताकद आहे विठ्ठलाच्या नावात आहे. अहो काय सामर्थ्य सांगावं. संपत्तीचं काय घेऊन बसले हो. 65 लाखाची संपत्ती होती तुकोबांची. किती? 65 लाखाची सावकारणी. आत्ताचे 65 लाख नाही, आत्ताचे नाही, पावणे 400 वर्षापूर्वी. आत्ताचे 10 लाख म्हणजे तेव्हाचा रुपया. अशा हिशोबाने 65 लाख. थिंक अबाउट इट. फक्त पैसा होता याचं नवल नाही, त्याग किती होता. 25 बैलगाड्या कर्जपत्रांनी भरल्या. जेव्हा कर्जपत्र इंद्रायणीत बुडवायची ठरवली. का कौतुक वाटतं वारकरी संप्रदायाचं, का कौतुक वाटतं स्वतःच माहित आहे. तरुण मुलं मुली, संत कळल्याशिवाय त्याग कळणार नाही, माणुसकी कळणार नाही, जन्म कळणार नाही, जन्माचा अर्थ कळणार नाही, धर्म कळणार नाही, मातीचं पावित्र्य कळणार नाही, जीवनाचा अर्थ कळणार नाही. संत कळल्याशिवाय तुम्हाला जगणं कळणार नाही. त्याचं कारण आहे का, या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय, तो वारकरी संप्रदाय. या जगात सगळ्यात पहिल्यांदा शेतकऱ्याचं कर्ज जगद्गुरु तुकोबारायांनी माफ केलं. 25 बैलगाड्या इंद्रायणीत बुडवल्या. काय त्याग असेल. स्वतःच्या लेकराच्या तोंडचा घास काढला आणि देहूतल्या लेकरांची मुख भरवली. काय त्याग असेल. करा ना विचार. पहिले तुकोबाराय, दुसरे छत्रपती शेतकऱ्यांचा विचार करणारे, बाकी सगळे भामटे. कोण काय नाही रे. पण आपल्याला बी लय बोलायचा अधिकार नाही. आपण तरी कुठं लय गुणाची. आपण बी 500 1000 मतदान करीतो. त्याच्यामुळे आपण लय शान्यावणी म्हणायचं नाही, ह्यो चांगला, ह्यो वाईट, ह्यो. हे आपल्याच भोगाचे परिणाम येतो. आपण एवढे प्रामाणिक आहे, आपल्यामुळे रस्त्यावरच्या पानपोईवरचा ग्लास साखळीनं बांधावा लागतो. कळलं त्यालाच कळलं. किराणा दुकानदाराचा तेल सुतळीनं बांधलेला असतो. त्याला माहितीये गावदरी इमानदार. चोर पकडायची मशीन जपानमध्ये आणली, तासात 20 चोर गेले. ऑस्ट्रेलियात आणली, तासात 30 चोर गेले. 30 मशीन भारतात आणली, 15 मिनिटात मशीनच चोरीला गेली. काय एवढं जर भारत पावन आहे तर विनंती प्रामाणिक. लोक म्हणले मी एकटा राहिलो मग काय जग बदलणार आहे का. तू सॅटिस्फाईड राहशील ना, तुला चांगली झोप लागेल. लोकांचं काय करायचंय. अटल बिहारी वाजपेयींची सुंदर कविता ज्यामध्ये दृष्टांत आहे. एका जंगलाला आग लागलेली असते. हाती किंवा घोडे लांडगे सगळे पळून जातात. छोटूशी चिमणी चोचीमध्ये पाणी घेऊन जंगलाची आग विझवायला निघते. विझेल काय. लोक हसतात. अक्कल आहे का म्हणतात तुला. एवढूसा जीव तुझा, तुझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विझणार आहे का. चिमणी म्हणली खरंय दादा तुझं. माझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विझणार नाही. पण जेव्हा जंगलाचा इतिहास केला जाईल तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यात नाही, आग विझवणाऱ्यात असेल. सगळ्यात जास्त आपलं नाव सप्ताह करणाऱ्यात नसलं तरी चलत, फक्त बंद पाडणाऱ्यात नको. काय पाहिजे अजून आयुष्यात माझ्यासारखं. चांगल्यात नसलं तरी चालतंय, पण वाईटात मी एकटी प्रबल आहे ना बास. लोक काय बोलतात विचार नाही. लोक बोलतात कानोपात्रेला. जागेवर आले का तुम्ही. जागेवर यायचं माझ्यासारखं. लोक बोलतात कानोपात्रेला. काय नीच कुळातली माणसं तुम्ही कीर्तन ऐकाल. लोकांचं नाही ऐक. 2-4 बेडकं तुम्ही जागेवर आले का. 2-4 बेडकं पर्वतावून पडली. जी पडली त्यांना वाईट वाटलं. त्यांनी वरच्याला सांगायला सुरुवात केली. चढवा चढवा गिर जाएगा. गिर गया तो बहुत लग जाएगा. वरच्यांनी विचार केला अनुभवावरनं बोलतोय. लय लांबून पडण्यापेक्षा हाय तिथनच पडावं लागल तरी कमी. सगळेच पडले. पण एक बिडूक पर्वताच्या टोकावर जाऊन उभं नाही. सगळ्यांनी विचार केला सगळे पडले, एकटाच कसं गेला. सत्याचे मायबाप जी वर गेला ती भैरव. त्याला ऐकूच येत नव्हतं. की खालची जावा त्याला म्हणायची चढवत चढवत गिर जायगा. त्याला वाटायचं हात वरी करून मला म्हणतात चढ जायगा. विश्वास चढला ना पर्वत. लोकांच ऐक नाही. तेजोनी या जण भक्ती करे नाहीच ठेवायचं काम तिथे. मग कानोपात्रेला वाईट वाटलं. लोक बोलतायत. किती दिवस सहन करायचं. ज्ञानोबारांच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि विचारलं माऊली जगाची माय आहात म्हणे तुम्ही, विश्व माऊली आहात म्हणे तुम्ही, आईचा अधिकार दिला तुम्हाला संतांनी. मग तुम्ही सांगा का हो काय चूक आहे माझी.
तुम्हीच म्हणता ना, जातवित गोत कुळ श्रीमंत भजे का त्वरित. संत सांगतात उच्च नीच काही दिष्टी भाव भक्ती देखून या. ही वाच्यता खोटी आहे का? देवाच्या पायरी जवळ जावं तर लोकांनी हाताला धरून बाजूला करतात, सांगतात नीच कुळातली आहे, खालच्या जातीतली आहे, तुझा अधिकार नाहीये देवाचं दर्शन घ्यायचं. मलाही वाटतं वारीत यावं, पण वारीत जरी आले ना तरी वाईट नजरेनं बघतात लोक. नाचणारीची पोरगी बिन बापाची अवलाद फार बोलतात तो मग. वाईट वाटत. माणूस आहे ना, किती दिवस आणि का सहन करायचं? तुम्हीच सांगा. पोरगी म्हणून जन्माला आली ही माझी चूक आहे? मला माझा बाप माहित नाही यात माझी चूक आहे का? कुळ माझ्या हातात होतं? माझ्या हातात असतं तर मीही पवित्र कुळात जन्माला आले असते. काय चूक आहे माझ्या? ज्ञानोबा चरणावर मस्तक ठेवून आस्वाद घालत कानोपात्र्याने विचारलं. मग जगाची माय ज्ञानोबा राय पुसले डोळे कानोपात्रेच्या आणि सांगितलं, काय काळजी करतस ना? जगाने नाकारलं ना तुला, हरकत नाही ग. जगाचा विचार करू नको. अधिकाराचं घर आहे तुझं. जा त्या पंढरीच्या दारात आणि सांग जगाला ओरडून, अरे तुम्ही नाकारलं पण काय झालं? माझा बाप मला स्वीकारल्याशिवाय राहणार नाही, तो विठ्ठल माझ्यासाठी उभा आहे. सांग ना त्या परमात्म्याला, लेक आहे मी तुझी, अधिकार दे मला थांबायचा. जाई नव्हे माय 16.5 वर्षाच्या कानोपात्रा दादा अशा तशा नव्हत्या, एवढ्या देखण्या होत्या. सुकलेल्या कमळाला हात लावला तर कमळ जागेवर फुलायचं. एवढं देखणं स्वरूपच्या माय माऊलीचं. एवढी देखण्या कानोपात्रा पायात चाळ, गळ्यात विणा, हातात चिपळ्या घेतात आणि पंढरीच्या गाभाऱ्यात नाचतात. ज्ञानोबा माऊली तुकाराम विश्वास आहे माझा. ज्यांनी ज्यांनी माझ्या ज्ञानोबरायांच्या संजीवन समाधीवर मस्तक ठेवलं, माझ्या माय माऊलीनं त्याचं कल्याण केल्याशिवाय सोडलं नाही. जन समाधीवर मस्तक ठेवायचं चालू करणार. फार ताकद आहे ज्ञानोबरायांमध्ये, फार फार ताकद या ज्ञानेश्वरीमध्ये. विनंती आहे माझी, खूप ताकद. ज्ञान होया अज्ञानासी ऐसा वर या टिकेसी माझी जो कोणी जणी त्या. काय सामर्थ्य ज्ञानेश्वर, काय ज्ञानोबा. ज्ञानेश्वरी कृपा करी हरी आपलं घर एकच. मृत्यूलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर. मृत्यूलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर. तुम्ही संत माया एवढा
देवाच्या नावाला काही बंधन नाही. काळ वेळ नाम दोन्ही पक्ष काही वैभव सगळ्यात मोठं संप्रदायाचं काकडा.
ज्यावेळेस तरुण पोरं पोरी काकडा आणि हरिपाठ करतील ना तेव्हा माझा महाराष्ट्र जगातील सगळ्यात उच्च अंकावर असेल विश्वासानं. पोरांना काकडा कळला पाहिजे आणि म्हाताऱ्या माणसांनी त्यांना शिकवलं पाहिजे, आहे की नाही? विनंती माझी, देवघर आहे का तुमच्या घरात? देवघर आहे. नवरा बायकोचं भांडण लागलं, बायको म्हणे तुम्हाला माझी कदर नाही, तुमचं घरदार शेतीबाडी आई बाप बहीण बाळ सगळं मी सांभाळते, मी काय काय सांभाळू? नवरा म्हणला सगळं मी सांभाळतो, तू बघ तू कोण सांभाळ. एवढं बोलता का माय? मग ही तू बोलत की देवघर आहे तुमच्या घरात? पूजा करता काय? आमच्याकडे करतात. तुमच्याकडे? आमच्याकडे माणसाला मेल्यावर जाळतात, तुमच्याकडे? सहज विचारलं महाराज. मग पूजा करता, फुलं वाहता का? ताजी वाहता का शिळी? शिळ आलं तर काय करता? बाजूला काढता की नाही? विचार करा माय, विचार करा दादा, देवाला फुलं सुद्धा ताजी वाहता आणि काकड्याला सगळे म्हातारे बसवतात. कसा देव उठत कळत नाही रे ते. पण वाटत काय लावलंय सकाळ सकाळी? 4 वाजता ब्रह्ममुहूर्ताला उठावं, 4:30ला जगाच्या मालकाला. वासुदेवाला विनंती माझी थोडं जाय देवा. पण नाही जमला काकडा हरिपाठ तरी हरकत नाही, तयावीनं भुकेला भेटलं येईल तैसा बोल. जमत तसं भजन करीत जा. जुनी भजन होती बघा. लेकरांची सेवा केलीस तू, लेकरांची सेवा केलीस तू, कसं पांग फेरू कसं तुझ्या उपकारा जगी तोड नाही, उभारीन जीव माझा सावलीन ठाई विठ्ठला. आय बाबा जन्मभरी सेवा तुझ्या बाबुलाची, जन्मभरी सेवा तुझ्या बाबुलाची. माहुलीत मूर्ती विठ्ठलाची, माहुलीत मूर्ती विठ्ठलाची. फिरत्याचा करते दर्शी मातीला हातर विठ्ठला तू वेदा विठ्ठला तू वेदा.
आणि येत नसेल तर जरा लाजा कळलं त्यालाच कळलं महाराज पाऊले चालती पंढरीची वाट सुखी संसाराची सोनिया सुखी संसाराची सोनिया पाऊले चालती पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी कान्हा वाजवितो बासरी एवढं गोड रोज भजन केलं कशाला काय वाईट होत निस्ते स्वयंपाक करताना शिवे देते महाराज किती गोड गाला दिला देवानं भजन करीत जाते माय ताकद आहे माय तुमच्यात ताकद आहे काय सांगू तुम्हाला जिजाऊ तुकोबाची बायको भाकरी द्यायला गेली तुकोबाला जाता जाता काटा रुतला तिनं काही भजन वगैरे केलं नाही जास्त आयुष्यात फक्त तुकोबाचा संसार सांभाळला काटा तिला रुतला त्रास जगाच्या मालकाला झाला पांडुरंग परमात्मा वैकुंठ सोडून खाली आला शेतकरी ना तुम्ही कौतुकाला सांगायचं शेतकरी सांगतात ना मी आमदार आहे मी खासदार आहे मी मंत्री आहे त्याला म्हणायचं येड्या मी आहे म्हणतोय मी पिकवलं नसतं ना शियाण्या उपाशी मिळाला असतं कौतुक आहे मला परमात्म्यानं मला सगळ्यात मोठं वैभव दिलं मला शेतकरी बापाच्या घरी जन्माला घातलं ही सगळ्यात मोठी श्रीमंती मातीशी संलग्न राहायचं कळतं आणि श्रीमंत आवडलं तिच्या घरी गेला तर अर्धा कप चहा भेटेल याची खात्री नाही चपल घरून येतील म्हणती चहा घेता का चहा होत नाही होत काय होत नाही होत हा ना शेतकऱ्याच्या बायकोच्या दारात कुत्र जाऊ द्या पोटभर भाकरी खाल्ल्याशिवाय दार सोडत काय सामर्थ्य सगळं शेतकऱ्याच्या घराचं नाही मोठं आणि कसा जीव राखणार नाही मला सांगा आणि जेवढा जीव त्याचा पोटच्या लेकरावर असतो तेवढा जीव त्याचा गोठ्यातल्या बैलावर सुद्धा असतो एवढं मन मोठं त्याचं हो कसा देव त्याला सांभाळणार नाही काय कौतुक करू मला कौतुक का माहिती शिवरायांचं जात धर्म कुळगोत्र मीही मानत नाही पण मला कौतुकानं सांगावं असं वाटतं कालही शेतकरी मरत होता आजही शेतकरी मरतोय उद्या मारणार नाही याची खात्री द्याल का कुठला खासदार झाल्यावर कुठला मंत्री झाल्यावर कुठला पंतप्रधान झाल्यावर शेतकरी मरणार नाही सांगू शकता काय विश्वासानं सांगते पावणे 400 वर्षापूर्वीचा काळ आहे पोराच्या माणसावर बापाची नजर पडावी इतका भीषण दुष्काळ शिवकाळात पडलाय शब्दाची गहनता लक्षात घ्या गांभीर्य लक्षात घ्या पोराच्या माणसावर बापाची नजर पडावी इतका भीषण दुष्काळ शिवकाळात सुद्धा पडला कौतुक वाटतं शिवशाहीचं व्यवस्थापनेचं मॅनेजमेंटचं विचार कौशल्याचं आणि त्यांच्या विचारमत्तेचं तेवढ्या काळात एकही शेतकरी गळ्याला फास लावून गेला नाही हे वैभव शिवशाहीचं होतं का राजांना जनता राजा म्हणून आहे का मराठीचा राजा म्हणून आहे का त्रैलोक्याचं सामर्थ्य मिळून आहे पोरांनो विचार करा
छोटी संकट आली की घाबरतो आपण, एखादा व्यापार खचला की सोडून देतो, शेती पिकली नाही की विकून देतो, आणि सायन्सचा विषय गेला म्हणून अर्थ घेतो रे आपण. उभे टाका ना जरा. 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ स्वराज्याचं, 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं. जर शिवरायांनी विचार केला असता, माझा बाप निजामाच्या हाताखाली कामं करतो, मी हिंदवी स्वराज्य कसं उभा करणार आहे? विश्वास आहे स्वतःवर. मुठभर शेतकऱ्याची पोरं कावळं म्हणून हाताला घेतली, आणि त्या शिवरायांनी शत्रूच्या नाकावर टिचून 260 पेक्षा जास्त किल्ले 40 वर्षाच्या आत हस्तगत केले. इतिहास याच मातीचा आहे, त्याचे वारसदार आहेत आपण. आम्हाला भलत्याच गोष्टीतनं वेळ भेटना. काय करणार रे? वडापाव खाता येत नाही कडूला, तुडू तुडू खातो. तर विमल मुलं थोबाड वाचत नाही याच. आणि काय रे, आणि म्हातारी माणसं सुद्धा आजची पिढी वाया गेली, नाचची पिढी वाया गेली. तू मारुतीच्या मंदिरात बसून पते खेळतो हा ना, उभ्या मारुतीला राणी दाखवतो म्हणतो आजची पिढी वाया गेली. आणि तुम्ही पण विचार कर ना, तुम्ही काय दिलंय? हा, मिसरी लावलं नातवाचं मुख घेतली. तुझ्या मिसरीच्या वासानं वशीनं दूध द्यायचं बंद केलं. इतका भगर वास आहे मिसरीचा. काय होईल त्या? आणि एवढ्या बारक्या लेकराला आतापासून अंमली पदार्थाची सवय घ्या, दिवास घ्यायचं जगन का ती? पुढे जाऊन ती व्यसन करणारच आहे ना. कशाला रे? इथं बसलेले गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे आहेत. इतकं व्यसन फक्त नाव आहे का दारू? मी खात नाही. काय खरे विचार करीचा जरा पुढच्या पिढीचा बी असंच नाही होत. कुठली बी गोष्ट सामर्थ्याने सांगते जरा सुधरा. एकाला पुस्तक वाच म्हटलं लेकरू पुस्तक वाचत नसतं. तुम्ही पुस्तक घेऊन बसा, लेकरू बसल्याशिवाय राहत नसतं. आणि तरुण मुला मुलींना सांगते धर्म जपायचाच. विचार शिवरायांची शंभूराजांचे आपल्या मुखामध्ये असलेच पाहिजे. सामर्थ्यानं सांगते, पाया पडतं तुमच्या, गरज आहे. लोकांचं सांभाळतात, आपण आपलं सांभाळायला काय आहे? धर्माचे पालन करणे, पाखंड खंड नाही, जियामा करणे, कामा बीज पाठवावे ना. सामर्थ्याने सांगतात संत, गरज आहे रे, रक्तात आहे आपल्या. आणि काय लागत नाही रे, संपत्ती वगैरे लागत नाही आयुष्यात. मोठं व्हायला जिद्द लागतं फक्त. तुझ्याकडे जिद्द आहे ना तर जग जिंकू शकतो. आमच्या वर्गात एक पोरगा आहे, मी लॉच्या 2nd इयरला आहे. सरने त्याला उभा केला आणि एक प्रश्न विचारला. उत्तर देताना आम्हाला कळलं बोबड आहे ती. अख्खा वर्ग हसला, सरही हसले. सर म्हणले मूर्खच का, लॉला ऍडमिशन घेतलंस, तुला केस कोण देणार आहे? तर म्हणला ततलं बोलू नका. कतलं बोलू? ततलं नाही तर कतलं बोलू? तुला एखाद्याला दया आल्यावर केस दिली, पण तू केस लढणार कशी? म्हणला कधी मी ललन, कधी ललन, तू ललन, कुत्याला कळल का? तू लल्लीनी कल्ली पण पाहिजे ना, ललन काय ललन? सरांनी अंडरस्टँड केलं, धार्य धरलं. पोरं जिद्दी होता. आणि खरं सांगते, आजच्या माणसांना वाटतं कालच्या गेली पोरं यांना काय जमणार आहे? शेतकऱ्यांच्या अंगात आयुष्यभर बाप फाटक्यात होतवर फिरला, याला कुठं काही गोड निर्माण करता येत असतं का? आणि शेतीत कुठं मोठं होता येत असतं का? अरे हे आर्ट कॉमर्स सायन्स घेणारी पोरं याच्याच्याने काय जमणार आहे? विश्वास ठेवते. अख्खं जग जेव्हा हारायची वाट बघतं ना, तेव्हा जिद्दीनं जिंकून दाखवा. त्याच्यासारखी नशा दुसरी लोकांना वाटतं ना हिला जमणार नाही, तर करून दाखवायचं. आणि काय बाईच्या ताकद कमी आहे? जग बदलायची ताकद आहे बाईच्या मध्ये, सामर्थ्य. आणि लक्ष्मणाला शक्ती लागली. लक्ष्मण बेका पाटलाचा लक्ष्मण रामाचे, त्यांना काय लागली? द्रोणागिरी पर्वतावर संजीवनी बुटी आणायला कुणाला पाठवलं? काय भक्तीच्या त्या वाटा मला बघा सोबटा, काय सामर्थ्य मारुती रायाचं, काय बलवान दादा, काय दुसरंच वर्णन करताय. श्री गुरु चरण सरोज मी शमन मुकले सधारी मरण गोर कवि रवि मलक सुरछताय कफल चारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देह मोहे हर कली सविकार. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीसति भुलोक उजागर नाम दूत तुलित बल धामा अन्नति पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम तरंगी कुमति निवार सुमति के संगी कंठन भरण विराज सुवेसा कानन कुंडल कुंडल कैसा हाथ पकड़ो ध्वजा विराजे कांधे मूंज तनयोसा सद्गुर सुमन केसरी नंदन तीन प्रताप महाजगवंदन विद्यावान गुणी अतिशात राम काज करिवे को प्रभु चरित्र सुनिवे को रसिया राम दर्शन सीता बसी सूक्ष्म रूप धरि सिंह दिखावा विकट रूप धरि लंक जरावा भीम रूप धरि असुर संहारे रामचंद्र के काज सवारे लाए संजीवन लखन जियाए श्री रघुवीर हर्ष उर लाए रघुपति कीन्ही बहुत ही बढ़ाई
मुके म्हणा सगळ्याचा अर्थ एवढाच होता. पडू नका महाराज कुठं काय नाही. आता काय शंकराचार्य वर्णन करतात. वजे वजे कमंडलम समस्त पाप खंडनम सुपिच्छ कुच्च मस्तकम सुनाद वेणु हस्तकम मनोज गर्भ मोचनम विशाल नूल लोचनम अनंग रंग सागरम नमामि कृष्णनागर. वजे वजे कमंडलम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम. या सगळ्याचा अर्थ होता द्वारकेचा राणा पांडव. कारण चहुवेदी जाणं आचराई पुराण खाली मुखे असंच खाणं कशाला म्हणता. नामसंकीर्तन जळतीला पापे तुका म्हणे सोपे शहाणा तो फक्त धनी शहाणा भेटला पाहिजे. संसार असो नाही तर परमार्थ. दयाचे आहे कधड नाही दयाचे पवित्र पुस्तिक काही अशी गत आमची. संसारात तरी कोण शहाणा लागतो. संसारात कधी सुख लागतं. कोण चांगला पाहिजे. अगं नवरा ग. आता तुम्हाला सांगा सासून बोलावं सासऱ्यानं बोलावं जावेन बोलावं नंदेनं बोलावं गावान हिनवावं त्या नवऱ्यानं म्हणावं नको काळजी करू कोणाची मी पाठीशी आहे तुझ्या काही सामर्थ्यानं संसार करते. खरंय का खोटे. खरंय की नाही. अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते. माझं झाल्यावर मला येईल लागतं. एक्सपिरियन्स न सांगा ग माय. खरंय का खोटे. कोण चांगला पाहिजे. परमार्थातही तसंच आहे. त्याच्या चरणावर आम्ही मस्तक ठेवतोय. तो शहाणा पाहिजे. तो सामर्थ्याने उचनीच मानणारा नसला पाहिजे. विठेवरी ज्याची पाऊले सामर्थ्य त्याचं पाहिजे. काय मग आम्हाला अखंड सुख अखंड अवरेज त्रैलोक्य फक्त चरणी जगन्नाथ माये जगन्नाथ. तृणगिरी पर्वतात संजीवनी पुटी सापडली नाही. मूर्ती राहिला अख्खा पर्वत उचलला लंकेकडे निघाले मध्ये लागली अयोध्या पाहिलं भरतांनी कायवर भरतांनी बाण मारला विचारलं मारुतीराणी कुणी मारला बाण. रामबंधू भरत आहे मी. आपण रामदास मारुती मी कुठे चालला लंकेकडे कशाला. सूर्योदयाच्या आधी पोचायचा जीव जाईल लक्ष्मणाचा. तिकडून आल्या उर्मिला उर्मिला कानीट कर नाही मग माथोड कर. उर्मिला काय लोकांना माहित नाही. उर्मिला लक्ष्मणाची खरवान वनवास तर तिचा आहे. सीते संग राम तरी होता. 14 वर्ष नवऱ्याला सोडून राजमहालात राहिली पण काय फायदा. नवरा नाही तर राजमहालही वनवासच आहे. तिथंच तो उभा दारात नवऱ्याची वाट बघत. पातिव्रात्य सांभाळलं. नवऱ्याशिवाय कुणाचा विचार केला नाही 14 वर्ष. उर्मिलेनं सांगितलं मारुतीरायाला काळजी करू नका पोचायची. तुम्ही पोचायच्या आधी सूर्य उगवणार नाही ही जबाबदारी माझी. मला स्त्रीचा अधिकार म्हणायचं. मारुतीराया सूर्योदयाच्या आधी पोचले नाही. मारुतीराया पोचेपर्यंत सूर्योदयच झाला नाही. एवढी ताकद आहे ग माय आपल्या. जिजाऊच्या पायात काटा रुतला. जागेवर आले का तुम्ही. जागेवर यायचा महाराज. त्रास विठ्ठलाला झाला. शेतकरी आहेत तुम्ही. शेतकऱ्याच्या पायात काटा रुतणं काही नवल आहे का. आता शेतकऱ्याच्या पायात काटा रुतल्यावर शेतकरी काय पाण्यानं पाय स्वच्छ करून काटा बघतो. मग शेतकरी काटा कसा बघतो. पायाला काय लावतो. लाजू नका सगळे थुकच लावतो. काही हायजीन वगैरे मेंटेन करायचं नसतं. थुकच लावायचं असतंय. खरं सांगा एका थुक्यात काटा दिसतो का. एकदाच घेतला एकदाच लावला की लगेच काटा दिसतो का. आधी काय सॉक्स घालून शेती करीत होय. 5 स्टार पाय असतो त्याचा 100 वेळा धुतला तरी दिसत नाही महाराज. 2-4 वेळा तरी थुका लावावा. काटाची जवळ रुतलाय तुकोबाच्या बायकोला. विठ्ठल आलाय मागे मागे धावतोय तिच्या. थांब जिजा. जगाच्या मालकाने तिचा पाय स्वतःच्या हातात घेतलाय. मांडीवर ठेवलाय खाटा बघायला थुका लावला. राग रखमाईला आला. रखमाई म्हणली देवा येडे का काय. जगातलं सगळं न सांगता तो तुम्हाला अर्धा तास झालं हिचा काटा करा दिसना. देवाला काटा बघाय थुका लावायची गरज आहे. देव म्हणला काय वाटतं रखमा तुम्हाला. काटा रुतवणाराही मीच आहे. आणि काटा तुकोबाचा संसार सांभाळला या बाईनं. हिचा अधिकार देवापेक्षा कमी नाही. हिच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागली तर स्वतःला भाग्यवान समजतो मी. त्या धुळेसाठी एवढा अट्टहास केला नाही तर काय एवढं सांगणार. देवाची हरी मुखे म्हणा तारकीचा राणा म्हणून विनंती आहे. अगर जिजाऊचा काटा विठ्ठलानं काढला. तुमचा आमचा काटा लोकांनीच काढला. नामचिंतन रे. मग कान्हो पात्रा जागेवर आले का तुम्ही. तुम्ही गुतत जायचं सुटत यायचं.
कळतंय ना? कान्होपात्रा माऊलींनी काय सांगितलं? होती का तुम्ही कीर्तनात? होती. माऊलीनं कुठं जा म्हणले कान्होपात्राला? हा, मग कान्होपात्रा कुठं गेल्या? गाभाऱ्यात नाचतायत. एवढं देखणं स्वरूप असल्यामुळं पहिलं पंढरपूर महाराष्ट्रात नव्हतं, कर्नाटकात होतं. कानडा राजा, कानडा हा विठ्ठलू, कर्नाटक. बिदरचा राजामध्ये राजगादीवर होतो तेव्हा, बिदरचा राजा तेव्हा राजगादीवर असल्यामुळे, बिदर जिल्ह्यात पंढरपूर असल्यामुळे तो दर्शनासाठी आला. त्याला तेवढी देखणी पोरगी बघितली, वासना निर्माण झाली. राजाने विचारलं, कोणाची आहे? वेश्येची आहे. बोलव तिला. तिला म्हणावं, इथं नाचून काय भेटणार आहे? दरबारात नाच, पाहिजे तर देतो. लोक म्हणले ऐकत नाही. धरून आण. राजाचं न ऐकणं सगळ्यात मोठा राजद्रोह आहे. फाशीची शिक्षा दिली जाईल जर आली नाही तरी नाही घाबरत आहे. आण उचलून. मन गेलंय त्या पोरीवर. जेव्हा आतंकाने कान्होपात्रा पळतात, कान्होपात्राच्या पाठीमागे बिदरच्या राजाचे सैनिक लागले. आता प्रश्न जीवाचा नव्हता, अब्रूचा होता. महाद्वार ओलांडणार शब्द माऊलींचा आठवलाय. बापाचं घर आहे, सामर्थ्याने उभे टाकायचं, सोडायचं. पण पळून पळून पळणार कुठपर्यंत? आज पहिल्यांदा महाद्वार ओलांडलं, आज पहिल्यांदा गाभारा ओलांडला, आज पहिल्यांदा याची धी याची डोळा जगाचा मालक या स्वरूपाचा पाहिला. अहो त्रैलोक्याचा नाथ जगन्नाथन विश्वाचा घन, अहो पांडुरंग परमात्मा या नजरेला दिसला. आता याती कोळ माझे गेले, चिंताच वाटली नाही. त्याच्या चरणाच्या स्पर्शासाठी अख्खं विश्व तळमळतं. अहो ज्याच्यासाठी तो वैकल्य करतं, तो पांडुरंग मला भेटला. त्याच्या चरणासाठी माझं आयुष्य होतं. आता काय आयुष्यात राहिलं? कान्होपात्रेनं चरणावर मस्तक ठेवलं, डोळ्यातलं आसव गाळलं आणि कान्होपात्रेनं एका क्षणात देह परमात्म्याच्या चरणावर सोडला. एका क्षणात कान्होपात्रा कृतप्राण झाल्या. तरी हे जग म्हणलं, तरी पंढरपूरचे ब्राह्मण म्हणले, मिली ती मिली, देवाच्या पायावर मिली. जाता जाता आमच्या विठ्ठलाला पवित्र करून गेली. मारायचं तर नालीत जाऊन मारायचं, हित कशाला मिली. त्यात एक अनंत ब्राह्मण नावाचं ब्राह्मण होते. तेव्हा धर्मपीठावर होत. पहिलं गाव चालायचं ते धर्मपीठाच्या नियमानुसार. धर्माची कुठली गोष्ट असेल, अंत्यविधी असेल तर ते कशाच्या नियमाने चालायचं? धर्मपीठाच्या नियमाने चालायचं, ब्राह्मणांच्या नियमाने चालायचं. ते अनंत ब्राह्मण म्हटले, देवाचं नाव घ्यायला भाग्य लागतं. विचार करा, देवाच्या चरणावर देह सोडायला किती भाग्य लागत असेल. याला गरज ज्ञानाची नाही, मोठ्या मनाची. एक रात्र थांबा, उद्या बघूया. रात्रभर त्या सुंदर मृतदेहा शेजारी अनंत ब्राह्मण झोपले. माझा जगाचा आनंद आनंदाच्या स्वप्नात आला आणि सांगतो, अनंता, माझ्या लेकीनं बापाच्या चरणावर मस्तक ठेवलंय. अधिकार आहे तिचा पंढरीत. तुला आज्ञा देतोय, माझ्या कान्होपात्रेची समाधी माझ्या गाभाऱ्यातच झाली पाहिजे. आज पंढरीच्या गाभाऱ्यात कान्होपात्र आहे. गेलाय का कधी पंढरपूरला? मारायच्या आधीचा आमचं येड जातं पण दर्शन घेत नाही. त्याला म्हणलं का, गेलता का पंढरीला? हा गेलतो, जरा काम होत पाहुण्याकडे, दर्शन नाही घेतले. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही कीर्तनाला येत नाही, दर्शन घेत नाही, काय म्हणजे स्वाभिमानाची गोष्ट? एक माणूस म्हणतो, गेलतो कीर्तनाला पण बसलो नाही. काय म्हणतात, बसलो पण बंदच आलो. काही म्हणतात शेवटपर्यंत बसलो पण कळलंच नाही. तुमच्या चुकाच नाही. तुमचं पाय कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही, तुमचं मन कीर्तनात लागत नाही, यात तुमची चूक नाही. माझे माऊली सांगतात, सामर्थ्याने तुमचं पाप तुम्हाला मांडपात बसू देत नाही. हे सगळ्यात मोठं सत्य. मी नाही बोलत, नामासी विनमुख. काय सांगावं? कधी गेला दर्शनाला पंढरीच्या, रांगेनं दर्शन घेतलं तर एक फांदी आडवी लागते बघा. ती कान्होपात्रेच्या समाधीवरचं झाड आहे, त्याची फांदी आडवी आहे, जिला मस्तक लावल्याशिवाय पुढे जाता येत. नामदेवराय म्हणले, देवा भक्त आम्ही तुझे, या छटछट पुरीला का मस्तक लावायचं? कोणी 16.5 वर्षाची पोरगी. अरे आम्ही तुझ्या चरणावर मस्तक ठेवायला आलो, हिला का लावायचं? तुझ्या चरणावर देह सोडला म्हणून. या असल्या येड्यामुळेच परमर्थ होईना. यांना काय वाटतं की गाड्या पळवायचं? यो मुदाम गाडी 1000ची, ती पटपट 10,000ची गाडी हप्त्यावर असती कडूची, पण तसलं वाजवतो सायलेन्सर. अहो माणूस बघून कट मारतो. यांना आता नाही करायचं, कळण कळण. हे असल्या येड्यामुळेच कोरोना आलता. पुन्हा कुठे फिरवल्या बाटा 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 बस आता घरी गप्प
चुप फिरवायची तवाला फिरवायला पाहिजे होते तेव्हा बरेच ठोले बसत होते महाराज याला बाहेर केला लढून यायचा महाराज कशाचा गाडी पोळी होतोय आणि माझ आहे ना तरुण चाललंय बेकार असते या विषय नामदेवराय म्हणले तेव्हा आम्ही काय ह्या पोरीच्या चरणावर मस्तक ठेवायचं परमात्म्यानं सांगितलं ना माझ्या चरणावर देह सोडला म्हणून हिला मस्तक लावायचं नाही देह सोडला तरी संतांचं वचन मोडलं नाही म्हणून हिला मस्तक लावायचा अधिकार लावायचा तुम्हीच विचार करा ज्ञानोबरांच्या वचनावर कानोपात्रीची समाधी आज पंढरीच्या गाभाऱ्यात आहे मग माऊलींच्या याच वचनावर तुम्हा मला सुख लागणार नाही मग तेच माऊली सांगतायत विश्वासाने सांगतो हरिपाठ नीट ऐका देवाच्या दारात उभा टाकल्यावर 4 मुक्त्या साधल्या जातात असं वर्णन ज्ञानोबरायांचं नाहीये भगवंताच्या दारात तुम्ही फार काल नाही पण क्षणभर जरी सावध उभा टाकलात तर तुम्हाला 4 मुक्त्या साधायची गरज पडत नाही हे सामर्थ्य माझ्या ज्ञानोबराय सांगतात इतकी ताकद आहे म्हणून माऊलींचं वर्णन आहे देवाची हे द्वारी उभा क्षण नाही हरिमुखे पण आम्ही विचारला संसारी काय आम्ही असोनी कसा करा संसार माऊली सांगतात ना तरी दरवी जैसी रिगोनी नाना रसी परी ते रस स्वादासी निनी जेवी एक वस्तू आहे माय किचन मधली आमटीत जाती पिठल्यात जाती वरणात जाती पदार्थ नाहीये वस्तू आहे उलतण्याची बहीण आहे बळी पळी आमटीत गेली तिला महागारी आल्यावर विचारायचं का ग पळी माय आमटीत जाऊन आली मग आमटी तिखट झाली का आळणी झाली सांगते का पळी माय आता एवढी टवळू येते की पण सांगत संसार तसा करा दरवी म्हणजे पळी ना तरी दरवी जैसी रिघोनी जावोनी नाना रसी परी ते रस स्वादासी नेनी जेवी हसोनी अगदी तसा करा अलिप्त कमल जळी जैसे पक्षी अंगणी उतरती एका गुंतोनी तैसे असावे मग तुम्ही संसारात नाम घेतलं काय परमार्थात घेतलं काय फरक पडत तुम्ही कुठे आहात महत्वाचं नाही चित्त कुठे महत्वाचं आहे कारण हे लय बेकार आहे हे देवळात बसून ती देवळात नसते विवेकाते गुलाबी संतोषाशी चाल लावी पैसीची तरी हिंडवीत आहे दिशा विवेकी माणसाला विवेकी करतं संतोषालाच चाल लावतं बसल्या जागी फिरवतं ते मन माणसं म्हणतात कळत नाही कसं कळत नाही काय काय म्हणतात पिल्यावर कळत नाही कसं कळत नाही मार मार मारतो बायकोला रात्री सकाळी म्हणतात नव्हती ग मारायची पिल्यावर कळत नाही कसं कळत नाही आता पियाला की टोपल्यावर शिळी चालली आणि त्याच्या समोर नेऊन ठेवायची आणि त्याला म्हणायचं काळ म्हणू काय वाट लागतात काय खाईल का किती बाटल्या टाकलेल्या असू द्या तेवढ्या धुंदीत म्हणे येडाय कमी करतो त्याला कळत कसं नाही नाटक करतोय ते तर शिकत आहे आपली कळत कसं नाही आपल्याला संसार दुःखाचा आहे नाटक करतो आपण कसं कळत नाही एखाद्या माणसाने मांसाहार करू द्या त्याला म्हणा चल मंडपात ती म्हणते नाही आज चुकीचं खाल्लंय त्याला माहित आहे खाल्लंय ते चुकीचं आहे हे कळतंय त्याला पण हे मन वळू देत म्हणून माझी विनंती आहे एकदा देवाच्या दारात गेलो एकदा मुखात नाव घेतलं एकदा त्याच्या रूपाची आवड लागली की बलतीकडे पळत हरीने माझे चित्त भानवित्त मग आता कैसी मग आसोनी घरी गेले काय नाही गेले काय माझा जीव संसारात नाही ना जिने वेगू मी एकटा सांगतोय का वेदशास्त्र उभारी मी एकटा सांगतोय का व्यासाची खून 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 नाही खून खून इशारा नजर नजर में हाले दिल का पता चल इशारा असं नवरा बायकोचं भांडण लागावं त्या दणक्यात पाहुणा यावा पाहुण्यासमोर बायको नवऱ्याला काहीच म्हणे फक्त इशारा करते त्याला म्हणायचं इशारा इशारा लय दम असतो इशाऱ्यात तसं व्यास मुनी स्पष्ट बोलत नाहीये की शास्त्रानेच वाचवू नका त्यांचं मत आहे अवघडापेक्षा सोपं करा हरिमुखे इशाऱ्याने फार काही गोष्टी करतात महाभारताच्या काळामध्ये पांडवा कौरवांनी लाख्याचा महाल बांधला कशाचा लाख नाही लाख सुड्यात असते ती त्या लाख्याचा महाल बांधला हे फक्त कौरव सोडून विदुरालाच माहित होतं तेव्हा देशाचा पंतप्रधान
विदुर होता. महाभारताच्या काळात कोण होता पंतप्रधान? विदुर होता. विदुराला माहित होतं की कौरवाने पांडवासाठी लाटक्याचा महाल बांधलाय, त्याला आत्मीयता होती पांडवाविषयी. दुर्योधनाला माहित होतं विदुर फुटणारा गडी आहे, कधी बी गुवाहाटीला घेऊन आमदार जाईल महाराज. फुटणारा गडी असल्यामुळे त्याच्या पाठीमागे एक सेवक लावला होता की बघण्यासाठी की हा सांगतोय का. बरंच हवंय. द्रोणाचार्य सगळ्यात विद्वान कोण महाभारतात? द्रोणाचार्य. द्रोणाचार्य उभे, दुर्योधन, कौरव, पांडव, धृतराष्ट्र, गांधारी माता, भगवान श्रीकृष्ण या सगळ्याच्या गोंधळात फक्त विदुराने नजरेनं सांगितलं पांडवाला की तुमचा महाल लाख्याचा आहे, तो या वेळी या किळी बांधला जाळला जाणार आहे, काळजी करू नका. मी एक भुयारी मार्ग केलाय, त्या भुयारात माझा एक उंदीर पाठवला तर त्या इशाऱ्यामुळं पांडवाचा जीव वाचला. विदुराच्या इशाऱ्यामुळं पांडवाचा जीव वाचला. व्यासमुनींच्या इशाऱ्यामुळे तुम्हाला आम्हाला सामर्थ्यानं मोक्ष मिळणार आहे. आता तुम्ही खरं सांगा, पांडवाला घर आहे का? माऊली काय म्हणले, द्वारक्याचा राणा घर आहे का पांडवाला? पांडव कसे आहेत? वनवाशी. हरिपाटला इतकीच कट आहे रे, अखंड वनवाशी. अशी तशी बी नाही. मग देव कुठल्या घरी राहिला? सभक्त चित्त रंजन. देवाचं घर आहे हृदय मंदिरी. साधा प्रश्न आहे माझा, त्याला घरातला बाप कळला नाही, त्याला पंढरीचा बाप कळणार आहे? त्याला घरातली माय कळली नाही, त्याला पंढरीची माय कळणार आहे? म्हणले भानगडीत पडत जाऊ नका. तू काय म्हणजे माय बापे अवघी देवाची चुरू. मन स्वच्छ ठेवा, नीतिमत्ता साफ ठेवा. देव सामर्थ्याने यश देणार आहे. उत्तमची गती तो एका पावेल. वाऱ्या हाती माप, कीर्ती मुख त्याचे. फक्त मुखात नाम पाहिजे, त्याच्या मुखात आपलं नाव आल्याशिवाय राहत नाही. मग काय करायचं? दोन्ही हात वर करा प्रेमाने, दोन्ही. राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम, राम 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 राम, राम राम जय सीता राम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम, रामचंद्र खाली कोणी घ्यायला सांगितलं? केली वेळ असं घेतलं तरी असं कुठं तुम्ही ऐकायला बसलात? बोलल्यावर झोपत पण मी बोलणार. तुम्ही एवढे आले, यातले अर्धच कीर्तन ऐकायला आले, अर्ध एकाच कामासाठी आली. टीव्हीत बघितली, एकदा समक्ष बघायची. तुमचंच खरंय, असं काही तशी हरकत नाहीये. एक वाक्य सांगू, कीर्तनकार कोण आहे हे ऐकून कधी कीर्तनाला यायचं नाही. कीर्तन आहे म्हणून कीर्तनाला यायचं. कीर्तनकारामुळे कीर्तन मोठं होत नाही, कीर्तनामुळे कीर्तनकार मोठा होतो. हा फरक आहे. प्रसिद्धी प्रारब्धाचा भाग आहे. व्यक्तीची तुलना कधी करत जाऊ नका. नामदेव पायरी झाडणारी बाई काय आणि आयुष्य करणारा पुजारी काय, दोघांचा अधिकार फक्त भाव शुद्ध पाहिजे. तो ज्ञानीही कामाचा नाही ज्याचा भाव शुद्ध नाही, तो अज्ञानीही श्रेष्ठ आहे ज्याचा भाव शुद्ध आहे. मय्या विश्व मनो एमयुक्ता उपासते श्रद्धया प्रयोगेतास्तम युक्त तमामता. भगवान श्रीकृष्ण सांगतात, जो श्रद्धेने माझं नामचिंतन घेतो तो मला योग्यातला योगी वाटतो. हे सामर्थ्य म्हणून हरिमुखे आयुष्यात तुम्ही जेवढं पाप करू शकत नाही तेवढं पाप भावनेनं घेतलेलं एक नाम जाळू शकतं. हरि उच्चारणी जातीला लयास तृणाग्नी मिळेल तैसे नामे केले. म्हणून विनंती आहे, हरिमुखे खूप ताकद आहे. बाल्या गोळ्याला वाल्मिकी करायची ताकद नारद मुनीच्या एका शब्दाने झाली, तो म्हणजे राम. तुम्हा मला देणार नाही का समाधान? म्हणून विनंती, विठोबाय रघुमान, विठोबाय रघुमान,
विश्वास आहे आम्हाला. आम्ही जिथे आहात ते नामचिंतन सामर्थ्यवंत बनवता आम्हाला. मग काय हरकत आहे. असोनी संसारीची वेगो घरी वेदशास्त्र भागी भाग्य सैना हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोणतरी. हेच वर्णन आहे. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा बालकेचा गाणा मांडवा घरी. ते सामर्थ्याने त्याचा वास आहे. आम्ही घाबरत नाही त्याला. घालून या भार राहिलो निर्विले संती विठोबासी तो राखतोय. पण हा सुंदर नामचिंतनाचा अट्टास अखंडितपणे 50 वर्षाचा स्वर्ण महोत्सव कौतुक करावं तेवढं सुंदर नियोजन केलंय. डोळ्याचं पारणं भेटावं, गावाला शोभावं आणि पंचकृषीला लाजवावं इतकं सामर्थ्यानं नियोजन केलं. कौतुक करावं तेवढं कमी आहे तुमच्या गावाचं. त्यात अजून गार वातावरण झालं हे की नाही. टेन्शन नाही. आपलं एअर कंडिशन झालं व्यवस्थित. सगळ्यांच्या चरणावर शतशः प्रणाम. ओढ टाळकरी सगळी आळंदीची मंडळी चरणावर मस्तक. सुंदर पंचकृषीतील सर्व टाळकरी चरणावर मस्तक या बहिणीचा. गोड गायनाचार्य उत्कृष्ट मृदुंग वादक जगाच्या मालकाने नाचावं ते वाद्य पेलवायची ताकद तुमच्या मनगटात आहे. शतशः प्रणाम या बहिणीचा. सदैवाले दादा, चौदार दादा, विनेकरी दादा सगळ्यांच्या चरणावर शतशः प्रणाम. मायकडे दादा तुमच्या चरणावर शतशः प्रणाम. माझे वडील ज्यांच्यामुळे माझं अस्तित्व कर्तृत्व सामर्थ्य आहे आयुष्यभर त्यांच्या ऋणात ऋणी. ज्यांच्यामुळे माझ्याकडे सेवा आली अशी आमच्या तात्या कांतीमोहनच्या माध्यमातून असा गोड कीर्तन सोहळा अगदी सुंदर समाजसेवा करत करत ज्यांनी सामर्थ्याने या सत्याच्या मार्गदर्शनाला सामर्थ्य द्यावं त्यांच्या माध्यमातून माझ्याकडे सेवा त्यांच्या शतशः प्रणाम. झाला का चालू बाबा? झाला. त्याचं काय ते त्याला म्हणलं होतं 2 तास महाराज लेकराची फजिती करू नको. त्याला मी जेवली ना लेकरावर. असं सामर्थ्य तुम्ही सगळे माझ्या एवढ्या सामर्थ्याने जमणार. चरणावर मस्तक आहे तुमच्या. काही चुकलं असेल तर क्षमा. फक्त 1 मिनिट वेळ द्या. उठाउट करू नका. एवढा मोठा नाही की तुम्ही वाहून जाचाल. 1 मिनिट द्या. महत्वाचं नियोजन आहे. शिक्षण संस्था उभी करते मी सामर्थ्याने जगाला तोंड देऊन सांगू शकते. माझ्या कीर्तनाला जेवढं मानधन मी घेतलं 1 रुपया कुणाची देणगी न घेता फक्त कीर्तनाच्या मानधनावर 1.5 कोटीची शिक्षण संस्था उभी केली. ज्यामध्ये गरीबातली गरीब पोरगी सामर्थ्यानं आध्यात्मिक शैक्षणिक शिक्षण घेऊ शकते. या संस्थेच्या काही पॉम्पलेट्स मी भाऊंकडे तात्यांकडे ठेवलेल्या आहेत. ज्यांना कोणाला घ्यायचे असतील त्यांनी घ्या. 5वी ते 12वी पर्यंतच्या मुलींना प्रवेश दिला. तुमची मुलगी आर्ट कॉमर्स सायन्स सीबीएसई एसएससी पॅटर्न इंग्लिश मीडियम सेमी इंग्लिश मराठी कुठल्याही क्षेत्रात असू द्या तिला तिथं शिक्षण पूर्ण करून दिलं. पेटी गायन वादन शास्त्र उपनिषद वेदांत विचारसागर ज्ञानेश्वरी चिंतन हरिपाठ चिंतन प्रामुख्याने दिलं जाईल. ही संस्था बार्शी येथे बार्शी सोलापूर जिल्हा जे माझं गाव आहे. ज्यांना कोणाला याच्याविषयी अजून माहिती घ्यायची असेल पॉम्पलेट अवेलेबल आहेत. तात्यांकडे ठेवेल मी. तुम्ही घेऊन जा. ही विनंती आहे. काही चुकलं असेल तर क्षमा. सेवेला दिला. ज्ञानेश्वरा